नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर त्याचबरोबर MTS या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण जो काही प्रश्न विश्लेषणाचा पाठ घेणार आहोत तर तो आहे महाराष्ट्र पोस्टल सर्कल पोस्टमन आणि मेलगार्ड परीक्षा जी झाली होती 29/3/2015 रोजी, तर त्यावेळेचे काही प्रश्न अवेलेबल झाले आणि ते प्रश्न म्हणजे अंकगणिताचे 10 प्रश्न आणि बुद्धिमापनाचे 5 प्रश्न असं या 15 प्रश्नांचं मी तुम्हाला आपल्या या MTS वरती विश्लेषण देतोय। त्याचं कारण असं की आत्ताही काही पोस्टांच्या परीक्षा सुरू आहेत, म्हणजे MTSच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत किंवा काही जणांच्या आता जवळ आलेल्या आहेत। तर या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा की जेणेकरून पोस्ट खात्यामध्ये जे काही परीक्षा झाल्या त्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप काय होतं, प्रश्नांची काठिण्य पातळी काय होती आणि हे आपल्या लक्षात यावं, यासाठी हे आपण प्रश्न पाहणार आहोत की याचा आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे। आणि त्याचबरोबर या काही विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी आता परीक्षा कदाचित काही जणांची आजही परीक्षा झाली असेल, आजही पेपर झाला असेल कारण ऑनलाईन परीक्षा सुरू आहे, तर ज्या माझ्या विद्यार्थी बांधवांना अंकगणित आणि बुद्धिमापन किंवा इतर कोणताही विषय असू द्या, म्हणजे ज्या पेपर आहे तर त्याच्यामध्ये जे आलेले क्वेश्चन्स आहेत तर हे क्वेश्चन जर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप केले या नंबरवर 7249032323 या नंबरला जर तुम्ही व्हॉट्सअपवरती ते कळवले तर नक्कीच तुम्हाला लगेच त्याचा मी विस्तृत असं विश्लेषण उपलब्ध करून देऊ आपल्या या MTSच्या चॅनलवर। तर आता आपण बघूया की त्या परीक्षेला म्हणजे 29/3/2015 रोजी जो पेपर झाला होता पोस्टमन आणि मेलगार्ड परीक्षेचा, तर त्याच्यामध्ये विचारले गेलेले अंकगणिताचे आणि बुद्धिमापनचे प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहतोय। प्रश्न मी सावकाश वाचतोय, तुम्ही तो प्रश्न लिहून घ्यायचा आहे, मग त्याचं जे काही सोल्युशन आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन। तर पहा, पहिलाच प्रश्न होता ए प्रकारचा चहा 25 रुपये प्रति किलो व बी प्रकारचा चहा 45 रुपये प्रति किलोला विकला जातो। म्हणजे ए प्रकारचा एक चहा आहे, चहाचा एक प्रकार आहे आणि त्याची किंमत आहे 25 रुपये, म्हणजे हे त्याचं नाव आहे म्हणजे त्या चहाचं, पण त्याची जी किंमत आहे ती 25 रुपये किलो आहे। आणि दुसरा बी जो चहा आहे तर त्यांनी सांगितलं तर त्याची किंमत 45 रुपये प्रति किलो अशी आहे, म्हणजे 45 रुपये पर केजी आणि 25 रुपये पर केजी अशा प्रकारचा चहा विकला जातो। जर दोघांचे मिश्रण केले आणि ते 35 रुपये किलोप्रमाणे विकायचे असेल तर दोघांच्या मिश्रणाचे गुणोत्तर काय असेल असा प्रश्न विचारला आहे। एकदम सोपा प्रश्न आहे, कॉमन सेन्सने आपण सोडवू शकतो आणि मिश्रणे व द्रावणे याचे जे काही नियम आहेत म्हणजे जे काही सूत्र आहेत त्याचा वापर करून पण आपल्याला तो सोडवता येतो। तर पहा, आता प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या, म्हणजे 25 रुपये दराचा काही चहा आहे आणि दुसरा चहा आहे तो आहे 45 रुपये दराचा। ह्या दोन्ही चहाचं एकत्रीकरण करायचं आहे आणि तो जो आहे तो 35 रुपये किलोने विकायचा आहे। हे 35 रुपये किलोने विकायचा आहे, हा 25 रुपये किलोचा आहे, हा 45 रुपये किलोचा आहे। आणि मग आपल्याला माहीत आहे की आपण काय करतो, तर इथं आपण काय करतो तर ह्या 35 मधून हे 25 वजा करतो, म्हणजे 35 मधून 25 गेल्यावरती 10 मिळेल, ही वजाबाकी आहे 35 वजा 25। त्यानंतर इथं आपण घेतो काय घेतो तर 35 मधून, कारण आता ही कमीतलाच आहे ना, म्हणजे 35 मधून आपल्याला 25 वजा करावं लागेल, म्हणजेच इथं आपल्याला मिळेल 10 आणि मग यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर 10 म्हणजेच 1 हे झालं आपल्या सूत्रानं। पण आपण जर कॉमन सेन्सनं उदाहरण सोडवलं बाळांनो तर आपल्याला नक्कीच कळेल। समजा हा 1 किलो चहा घेतला 25 रुपये, हा 1 किलो चहा घेतला 45 रुपये, म्हणजे ह्या दोघांचं बेरीज केली 5 आणि 70 रुपये झाले। आता हा चहा झाला 2 किलो, म्हणजे 2 किलो 70 रुपयाला झाला। आता तो जर विकला 35 रुपयानं तर 70 रुपये होणार आहेत, म्हणजेच आपल्याला 1 किलो इकडचा चहा आणि 1 किलो तिकडचा चहा, म्हणजे ए प्रकारचा 1 किलो बी प्रकारचा 1 किलो असं मिश्रण करायचं आहे, त्या पट्टीत आपल्याला करायचं आहे, म्हणजे त्याचं जे गुणोत्तर येईल ते 1 असेल, असं त्याचं उत्तर येईल। आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न कसा विचारलाय पहा, प्रश्न मी वाचतो, फार सोपा प्रश्न आहे, फक्त समजला पाहिजे। तर प्रश्न असा आहे, सरळ व्याजावरचा प्रश्न आहे, किती कालावधीत सरळ व्याजाने 900 रुपये हे 6% दराने 900 रुपये हे 6% दराने म्हणजे व्याजदराने आणि 540 रुपये हे 8 वर्ष 5% दराने, म्हणजे 8 वर्ष आणि त्याचा दर आहे 5% दराने यांचा समान असेल। पहा, आता प्रश्न पहिल्यापासून वाचतो, किती कालावधीत सरळ व्याजाने 900 रुपये हे
6% व्याजदराने आणि 540 रुपये हे 8 वर्ष 5% दराने यांच्या समान असेल. म्हणजे थोडक्यात आम्हाला सांगितलं आहे ही एक रक्कम आहे की ती 900 रुपये ही रक्कम आहे, ही 6% दराने किती दिवस ठेवावी की जेणेकरून ते मिळणारं व्याज आणि 540 रुपये मुद्दलाचे 8 वर्ष मुदतीमध्ये 5% दराने मिळणारं व्याज हे समान असेल. तर मग ही रक्कम किती वर्षासाठी गुंतवावी असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे याचा कालावधी विचारलेला आहे वाहनो. तर इथं आपल्याला माहित आहे की सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर काय सूत्र आहे तर मदक म्हणजे मुद्दल दर गुणिले कालावधी भागिले 100 हे सूत्र आहे. आता याचा कालावधी आपल्याला विचारलेला आहे म्हणजे हा कालावधी आपल्याला माहीत नाही आहे, पण ह्या जर सूत्रामध्ये म्हणजे ह्याचं व्याज आणि ह्याचं व्याज हे समान आलं पाहिजे. झालं, माझा प्रश्न संपला. मी काय केलं, हे मुद्दल 900 गुणिले व्याजाचा दर 6 गुणिले कालावधी माहीत नाही आहे म्हणजे कालावधी मी तसंच लिहितो, तसंच लिहितो इकडचं. आता हे जे व्याज असेल भागिले 100 आहेच. आता तिकडचं जे व्याज असेल ती मुद्दल 540 गुणिले व्याजाचा दर किती आहे 5, मुदत किती आहे 8 भागिले 100 इकडं पण छेदाला आहे तिकडं पण छेदाला आहे, 100 निघून जाईल. मला कालावधी काढायचा आहे 900 गुणिले 6 तिकडं जाईल भागिले होईल म्हणजेच मला मिळेल क बरोबर 540 गुणिले 5 गुणिले 8 भागिले हे 900 हे खाली गेले आणि हे 6 सुद्धा खाली आले. भाग लावला, ह्या शून्याला शून्य घालवतो. कसाही भाग लावला, 5 ने भाग लावला 5 एके 5 आणि इथं 5 एके 5 5 8 40 18 एके 18 18 एके 54 3 एके 3 3 2 6 आणि 2 एके 2 2 चौक 8 म्हणजे कालावधी येणार आहे 4 वर्ष. म्हणजे ही जी 900 रुपये आहे ते 6% दरानं 4 वर्ष ठेवलं तर जेवढं व्याज येईल तेवढंच व्याज इथं येणार आहे. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं, आपण ते सोडवलेलं आहे. आता पुढचा प्रश्न कसा आहे पहा. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, एका वर्गात मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा 12% जास्त आहे तर मुलांचे मुलीशी असलेले प्रमाण किती असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एक वर्ग आहे त्याच्यामध्ये मुलं आणि मुली यांचं प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे, पण संबंध दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की मुलं जी आहेत ना ती मुलींपेक्षा 12% जास्त आहेत. आणि म्हणून मी काय केलं तर ही मुली घेऊ फार तर ही मुले आस मुली. आता त्यांनी सांगितलं की मुलं आहेत ना 12% जास्त आहेत. मग जर का मुली 100 आहेत असं जर मी गृहीत धरलं तर मुले असले पाहिजेत 112 कारण 12% जास्त. म्हणजे 100 मुली धरल्या तर मुले असतील 112 झालं. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे ह्यांचं प्रमाण शोधायचं आहे. म्हणजे भाग लावून सोपं करायचं आहे. भाग लावतो पहिल्यांदा जर मी 2 भाग लावला तर इथे 2 पंचे 10 2 सक 12 ह्याला 2 लावला 50 ह्याला 2 भाग लावला 2 दुने 4 2 8 16 याला 2 भाग लावला 25 म्हणजे माझं प्रमाण येईल 28 आस 25. म्हणजे अशा पद्धतीने मुला मुलींचं प्रमाण असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. तर सरळ व्याजाने एक रक्कम 20 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर काय. कॉमन सेन्सनेच आपण काढू शकतो, तोंडीही आपल्याला काढता येईल कारण 20 वर्षाचा म्हणजे आपल्याला काय दिले पाहता प्रश्नामध्ये काय दिलं तर 20 वर्षात दुप्पट होती तर व्याजाचा दर काय असावा. अहो 20 100 म्हणजे 5 असावा. तरी पण आता आपण बघा कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला मी, कारण आपल्याला माहिती आहे सरळ व्याजाचं सूत्र काय आहे तर सरळ व्याज बरोबर मी धरलं 100 रुपये मुद्दल. आता रक्कम दाम दुप्पट होणार म्हणजे व्याज सुद्धा 100च येणार कारण मुद्दल 100 आहे नाही का. म्हणजे आमच्या हातात मिळणार 2 चेक, कुठले व्याजाचे 100 आणि आपले 100 म्हणजे मुद्दलाचे 100. म्हणजे व्याज 100 रुपये त्यावेळेला मुदत पण 100 रुपये म्हणजे मुद्दल गुणिले आपल्याला काढायचं आहे काय तर आपल्याला काढायचं आहे व्याजाचा दर. मग कालावधी माहीत आहे ही झाले मुद्दल, कालावधी 20 वर्ष, व्याजाचा दर काढायचा आहे म्हणजे द आणि भागिले 100 झालं. ह्या 100ला 100 गेले आणि हे 20 इकडे घ्या म्हणजे 100 भागिले 20 0 0 गेले 2 पंचे 10 म्हणजे व्याजाचा दर असेल 5% आणि तो आपण तोंडीही काढू शकलो असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा दिलाय पहा. पुढचा प्रश्न दिलाय 36 पुस्तकांची खरेदी किंमत ही 30 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे तर किती टक्के नफा झाला. म्हणजे 36 पुस्तकं जर खरेदी केली म्हणजे सांगितलं बघा त्यांनी प्रश्नामध्ये तर 36 पुस्तकांची खरेदी किंमत 30 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे. म्हणजे 30 पुस्तकं विकल्यानंतर एवढे पैसे येतात की त्याच्यामध्ये 36 पुस्तकं आम्ही घेऊ शकतो. मग विचारलं की शेकडा नफा किती झाला. अहो सरळ आहे ना, म्हणजे 30 जर पुस्तकं विकली तर तुम्हाला पुस्तकं फ्री किती आली कारण 36 पुस्तकं तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे 30 पुस्तकापाठीमागं 6 पुस्तकं नफा आहे झालं. आणि मग 100ला नफा किती म्हणून गुणिले 100 केलं 6 एके 6 6 पंचे 30 5 एके 5 5 2 10 वरची 0 म्हणजे 20% हा नफा त्यामध्ये होणार आहे. ह्याचं उत्तर असेल 20%. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला पहा.
प्रश्न कसा आहे पाहता, हा प्रश्न समजावून देतो व्यवस्थितपणे. तर प्रश्न लिहून घ्या. जर 4 माणसे किंवा 7 मुले एक काम 29 दिवसात पूर्ण करतात. 4 माणसे किंवा 7 मुले, कसा प्रश्न आहे पहा. 4 माणसे किंवा 7 मुले, 7 मुले एक काम 29 दिवसात करतात. एक काम 29 दिवसात करतात. 29 दिवस त्यांना लागतात. तर त्यांनी प्रश्न विचारला, तर 12 माणसे आणि 8 मुले तेच काम किती दिवसात करतील. तर 12 माणसे आणि 8 मुले. इथं 12 माणसे आणि शब्द वापरला आहे. पहा आता काय फरक आहे, मी समजावून देतो म्हणून मी प्रश्न लिहिला आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आल्यावरती काय करायचं मी आता तुम्हाला समजावून द्यायला लागलो. तर 12 माणसे आणि 8 मुले ते काम किती दिवसात करतील. 8 मुले किती दिवसात करतील, काम तेच आहे. मग आता आपल्याला माहिती आहे, जर काम समान असेल तर आपलं सूत्र आहे माणसे गुणिले तास गुणिले दिवस. इथं तास दिलेले नाही आहेत, फक्त दिवस आहे. म्हणजे त्याला आपण M1 D1 आणि = M2 D2 हे सूत्र वापरतो. म्हणजे पहिल्या गटाची माणसं आणि त्याचे दिवस, परत दुसऱ्या गटाची माणसं आणि त्याचे दिवस, ह्यांचा गुणाकार समान असतो हे आपल्याला माहीत आहे. मग आता इथं काय केलं, ह्याचा अर्थ होतो 4 माणसे किंवा 7 मुले. म्हणजे जर 4 माणसं कामाला लावली तरीसुद्धा ते काम 29 दिवसात पूर्ण होते. पण माणसांच्या ऐवजी जर का 7 मुलं कामाला लावली तरीसुद्धा ते काम 29 दिवसात पूर्ण होते, असा ह्या पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. पण हे वाक्य सांगतं की 12 माणसे आणि 8 मुले काम केल्यानंतर एकत्रित काम करणार आहेत इथं, आणि मग किती दिवस लागतील असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर इथं काय करायचं, आपण आपलं जे सूत्र आहे हे सूत्र आहे पहा, M1 D1 = M2 D2 हे सूत्र आहे पहा. काम समान असेल तर म्हणजे जर का समजा तास दिले असतील कामाचे तर M1 D1 T1 = M2 D2 T2 असं सूत्र आहे. काम समान असेल तर. मग आता हे काम समानच आहे, त्यांनी सांगितलेलं काम तेच आहे. मग आपण काय करू, या 4 माणसे आणि 7 मुलांचं रिलेशन बघा. बघा आता आपण कसं कन्वर्ट करायचं आहे. 4 माणसे आहेत, 4 माणसे बरोबर मुले किती, तर 7 मुले. मग आता मी काय करतो, एक माणूस म्हणजे किती मुले हे मी काढतो ना. मग ह्याला जर मी 4 भागलं, ह्याला भागिले 4 केलं तर ह्याला पण भागिले 4 होईल. म्हणजे इथं एक माणूस म्हणजे एक माणसाची किंमत म्हणजेच असणार आहे 7/4 मुले. म्हणजे आता आपण काय करू शकतो, एका माणसाची किंमत म्हणजे मुलं घ्यायची झाली तर 7/4 एवढी घेऊ शकतो. लक्षात घ्या, हे महत्त्वाचं कन्वर्शन आहे. तुम्ही मुलांचं रूपांतर माणसात करा किंवा माणसांचं रूपांतर मुलात करा. मी आता तसं केले. आणि आता जाऊया आपल्या मूळ प्रश्नाकडं. म्हणजे आता मी M1ची किंमत घेताना मी काय करतोय, M1 बरोबर पहिल्या लॉटमध्ये, कारण मी घेताना आता घेतो मुलं घेतो, कारण मी इथं सुद्धा त्या माणसांचं मुलामध्ये रूपांतर करणार आहे. मग मी आता घेतो मुलं घेतो, म्हणजे इथं मुलं आहेत 7, म्हणजे M1ची किंमत 7. त्यावेळेला D1ची किंमत किती आहे, तर 29 आहे. म्हणजे 7 मुलं असतील तर 29 दिवस लागतात. आता M2 म्हणजे मला काय घ्यायचं आहे बघा. M2 म्हणजे मला 12 माणसं अधिक 8 मुलं घ्यायचे आहेत. तर ही 8 मुलं आहेतच, ही 8 मुलं आहेतच. पण आता ह्या 12 माणसांचं मुलामध्ये मी रूपांतर केलं म्हणजे मी ह्याला 12 गुणणार आहे. म्हणजेच मला ते रूपांतर जर मी केलं तर 12 × 7/4, 4 × 4, 4 × 12, 7 × 21, म्हणजेच आपल्याला मिळणार आहे 8 + 21 म्हणजेच 29. म्हणजेच 12 माणसे आणि 8 मुले म्हणजेच मुलांच्या मध्ये जर त्याचं कन्वर्शन केलं तर ती 29 मुले येतात. म्हणजे ती किंमत येते M2ची. आणि यावेळेला आपल्याला D2ची किंमत काढायची आहे. किती दिवस लागतील, सूत्रात किंमत भरा. म्हणजे मी डायरेक्ट भरतो पहा. M1 D1 म्हणजे 7 × 29 बरोबर इकडं असेल 29 × D2 म्हणजे दिवस काढायचे, 29 इकडे येईल, भागिले होईल. म्हणजे 7 × 29 भागिले 29ला 29 गेलं म्हणजे D2ची किंमत आली 7. म्हणजे किती दिवस लागतील, ह्याचं उत्तर आहे 7 दिवस. बाळांनो, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि आपल्या पोस्ट खात्याच्या ज्या काय परीक्षा ह्या पेपर आहे तर याच्यामध्ये त्यांनी जास्त करून व्याजाचे प्रश्न आणि कामाच्या प्रश्नावरती प्राधान्य दिले, आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आपण पुढचा एक प्रश्न पाहूया. हा प्रश्न कसा आहे, कॉमन सेन्सनं सोडवायचा प्रश्न आहे. प्रश्न तुम्ही लिहून घ्या. प्रश्न सोपा आहे. पहा, मी प्रश्न वाचतो तर प्रश्न काय पाहता. प्रश्न असा आहे की प्रश्न आहे 16 माणसे एका कामाचे 1/4 काम 12 दिवसात पूर्ण करतात. 16 माणसे एक काम आहे, त्याचा 1/4 भाग म्हणजे तेवढं काम. म्हणजे जर काही 100 विटा उचलायचे असतील तर त्यातले 1/4 म्हणजे 25 विटा उचलतात. 16 माणसे किती दिवसात, 12 दिवसात. 12 दिवसात असं सांगितलं त्यांनी प्रश्नामध्ये. आता पुढं काय सांगितलं बघा, प्रश्न वाचतो. 16 माणसे एका कामाचे 1/4 काम हे 12 दिवसात पूर्ण करतात, तर संपूर्ण काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसांची आवश्यकता आहे. आता कळतं ना आपल्याला बघा,
16 माणसं मिळून किती कामाचा भाग पूर्ण करतात, तर एका कामाचे 4 भाग करून त्यातला 1 भाग पूर्ण करतात. मग आणखी 3 भाग पूर्ण करायचे राहिले, म्हणजे 16 त्रिक 48 माणसांची गरज आहे. तोंडीच उत्तर आहे ना, म्हणजे एकूण आपल्याला आणखी 48 माणसांची आवश्यकता आहे. कशी, तर 16 त्रिक 48. कारण का, ह्याच्यामध्ये अजून एवढं काम आपल्याला मिळवावं लागेल. हे 1/4 अधिक 1/3 मिळवलं, हां म्हणजे इथं 3/4 काम राहिलेलं आहे. म्हणजे 4ला 4 छेद समान आणि इथं 4 होईल, म्हणजे काम पूर्ण होईल. म्हणजे 3/4 एवढंच आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे 3 हिस्से कामाचे राहिलेत. मग एका हिस्सेसाठी 16 माणसे लागतात म्हटल्यानंतर 3 हिस्सेसाठी किती लागतील, 48. पहिली 16 आणि ही 3चे 48, म्हणजे तेवढी माणसं ते काम 12 दिवसात पूर्ण करतील. मग त्यांनी मला विचारले की किती माणसांची आवश्यकता आहे, म्हणजे अजून 48 माणसांची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न होता एकदम मध्यवर्ती तो प्रश्न आहे. तर पहा, मी प्रश्न वाचतो. पुढचा प्रश्न त्यांनी विचारला होता, 75 संख्यांचा मध्य हा 35 आहे. म्हणजे 75 संख्या आहेत आणि त्यांचा मध्य म्हणजे सरासरी संख्याचा मध्य किती आहे, तर 35 आहे असं विचारलं ते, असं सांगितलं त्यांनी. तर त्यांनी पुढे सांगितलं की जर प्रत्येक संख्या 5 ने वाढवली तर नवीन होणाऱ्या संख्येचा मध्य किती. अहो काय नाही, मध्यात काहीच फरक नाही, कारण प्रत्येक संख्या 5 ने वाढवायची म्हणजे ह्या 75 संख्या होत्या 5 75 वेळा वाढणार आहे. मग काहीच फरक पडणार नाही. पण आपण सरासरी काढू, त्याला फक्त आपल्याला काय करायचं, जो आत्ताचा मध्य आहे त्यातच तुम्ही फक्त 5 वाढवायचे आहेत, म्हणजे तुमचा मध्य असणार आहे 40. म्हणजे जर 5ची वाढ केली असेल, प्रत्येक संख्या 5 ने वाढली असेल, तर जो काही मध्य आहे पहिला तो सुद्धा 5 ने वाढेल, म्हणजे 35चा 40 होईल. त्यामुळे याचं उत्तर असेल 40. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे बा, प्रश्न विचारला त्यांनी, 4 भावांचे सरासरी वय हे 12 वर्ष आहे. 4 भावांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. ठीक आहे, प्रश्न लिहित आहे ना, 4 भावांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. जर त्यांच्या आईचे वय त्यांच्यात मिळवले तर सरासरी 5 वर्षांनी वाढ होते. तर आईचे वय किती. सिंपल क्वेश्चन आहे. पहा बानो, 4 भाव आहेत, त्यांचे सरासरी वय 12 आहे. सरासरी वय 12 आहे म्हटल्यानंतर ह्यांची जर चौघांची बेरीज केली तर ती 12 च्या 48 येणार आहे. आता ते करायची सुद्धा गरज नाही आपल्याला, कॉमन सेन्सने कसं सोडवायचं पाहता. आता ज्यावेळेला आईचं वय त्यात मिळवलं जातं तेव्हा त्यांच्या वयाची सरासरी ही 5 वर्षांनी वाढती. मग 5 वर्षांनी वाढती म्हणजे 17 होती, नाही का. म्हणजे आता माणसं किती झाली, हे 4 भाऊ आणि त्यांची आई म्हणजे 5 जण झाली. आता 5 जणांची सरासरी 17, म्हणजेच 17 × 5 = 85 होणार. आणि हे झालं 48 पहिलं चौघांचं. ही वजाबाकी केली आपण, म्हणजे 85 मधून 48 वजा केलं, 15तून 8 गेले 7, हातच्या 1 4 1 5, 8 मधून 5 गेले 3, म्हणजेच आईचं वय असेल 37 वर्ष. आता हे असं केलं. आता बघा, कॉमन सेन्सने केलं, कारण त्यांनी काय म्हटलं होतं, पहिली सरासरी किती होती, 12 होती. आई आल्यावर किती झाली, 17 झाली. आता 17 झाली म्हणजे वाढली किती, तर मग आता आईचं वय ते 17 आणि ह्यांचं वाढलेलं 5 न किती वाढलंय, 5 × 20 वाढलंय. चौघांचं 5 वाढलं ना, म्हणजे 20 वर्ष वाढली. आणि आईची 17, मग 20 आणि 17 37, म्हणजे आई असणार 37 वर्षाची. असं याचं उत्तर होतं. तुम्ही कसंही काढा. त्यानंतर बुद्धिमापनचे काही प्रश्न विचारले होते. तर बुद्धिमापनचा पहिला प्रश्न विचारला होता, हे अंकगणिताचे प्रश्न होते. तर बुद्धिमापनचा प्रश्न विचारला होता, गटात न बसणारा शब्द ओळखा, म्हणजे विसंगत घटक ओळखा. हा जो प्रकार आहे, म्हणजे ज्याला आपण वर्गीकरण म्हणतो बुद्धिमापनमध्ये, आपली जी काही ऑनलाईन बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये हा सगळा सिलेबस व्यवस्थित घेतलेला आहे आणि त्याची भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. अजूनही आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जे काय आपलं MTSचं ॲप्लिकेशन आहे तर त्याच्यावरती आम्ही सरावाला भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. आणि ह्या घटकाचा मी भरपूर उदाहरणं सोडून दिलेली आहेत. अनेक त्याचे जे प्रकार आहेत वर्गीकरणामध्ये, जे काही वर्गीकरणाचे प्रकार आहेत, हे सगळे प्रकार तिथं मी घेतलेले आहेत. इथं आपण आता पर्टिक्युलर हा प्रश्न सोडवतोय, पण याच्यामध्ये भाषिक वर्गीकरण, त्यानंतर शाब्दिक वर्गीकरण, अंक वर्गीकरण असे अनेक प्रकार पडतात. अंक मिश्रित, मिश्र वर्गीकरण असे प्रश्न असतात. तर तिथं पाहिलेले आहेत आपण, आपल्या जे काय आपल्या ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत त्याच्यावरती सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. आता पहा, हा प्रश्न आपण सोडूया. तांबे, हिरा, लीड आणि चांदी अशी आपल्याला 4 दिलेले आहेत नावं, आणि याच्यामधनं गटात न बसणारा आपल्याला शब्द बाजूला काढायचा. तर कॉमन सेन्सनीच आपण सांगू शकतो की बाबा यातलं हिरा बाजूला येईल, कारण हिरा हा सर्वात टणक आहे, कारण तो काच कापण्यासाठी सुद्धा हिऱ्याचा वापर करतात. त्यानंतर 27वा म्हणजे पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय दिला आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. मग आता संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, आणि त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलं आहे, तिथं संख्या कशी भरायची बघूया आपण. प्रश्न दिलेला आहे 5, 11, 17, 5, 11, 17, प्रश्नचिन्ह 29 आणि 35 अशा पद्धतीनं आपल्याला मालिका दिलेली आहे. आणि इथं काय असेल असं आपल्याला शोधायचं आहे. मग आता साहजिकच आहे, बघूया आपण वर्गाचं. मग विचार करूया, 5 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे पहा. तर 5 मध्ये 6 मिळवल्यावर 11 येते, म्हणजे अधिक 6 केले.
11 मध्ये जर मी +6 केलं तर 17 येते. मग 17 मध्ये जर मी +6 केलं तर माझं नक्कीच इथलं उत्तर येईल. म्हणजे 17 आणि 6 असेल 23. म्हणजे माझा प्रश्नचिन्ह आहे तिथं 23 येईल. हीच मालिका पुढं कंटिन्यू होईल. जर मी 23 मध्ये 6 मिळवला +6 केलं तर 29 होईल. आणि 29 मध्ये म्हणजे मी पुन्हा +6 केलं तर 29 + 6 35 होईल. म्हणजे मालिका पुढे कंटिन्यू होईल. म्हणजे जिथं गाळलेली जागा होती, जिथं प्रश्नचिन्ह होतं तिथं 23 असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा क्रमसंबंध आणि सहसंबंध हा जो टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आता पहा हा प्रश्न कसा करायचा आहे. प्रश्न लिहितो बोर्डवरती, कसा करायचा तुम्हाला पटकन दाखवतो. पहा आता फास्टमध्ये प्रश्न असले सुटतात, यासाठी बेसिक जे आहे ते माहीत असावं लागतं. आता प्रश्न अगोदर लिहितो. प्रश्न कसा आहे पहा, FGH काय दिलंय, FGH आस, त्यानंतर JKL आणि त्यानंतर परत आपल्याला पुढे दिलंय त्याने PQR आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे या ठिकाणी आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता त्यांनी पर्याय दिलेले आहेत, पण मी पर्याय लिहित नाही. आपण उत्तर काढू आणि मग बघू की त्यांचे पर्याय. त्यातनं पर्यायातनं पण आपल्याला फास्ट कसं जाता येतं हे पण मी तुम्हाला सांगेन. हां, मग पाहता प्रश्न मी पहिल्यांदा तुम्हाला सोडवण्याची पद्धत दाखवतो. म्हणजे कसे सोडवायचे असतात प्रश्न असले. ह्याचा संबंध आहे, या दोघांचा जो काही संबंध असेल तो संबंध इथं आणि इथं जी संख्या असेल, जे शब्द असतील, अक्षर असतील त्यांच्याशी लावायचं आपल्या. इथं मी चौकट करतो, म्हणजे इथं मी उत्तर भरणार आहे. मग काय करायचं पहा, पहिल्यांदा पहिल्याचीच तुलना करायची. म्हणजे मी F आहे किती नंबरला मला माहिती आहे, ABCD मध्ये F हा 6 नंबरला बसलेला असतो आणि J जो आहे ना तो 10 नंबरला बसलेला असतो. ह्या त्याचा 10 नंबर आहे नाही का ABCD मध्ये. मग 6 आणि 4 10 म्हणजे 4 न वाढवलेला आहे, म्हणजे नक्कीच आहे. P आहे 16 नंबरला. मग 16 मध्ये मी 4 वाढवलं, 16 आणि 4 20 झालं, म्हणजे 20 नंबरला T बसतो. म्हणजे इथलं माझं पहिलं अक्षर हे T असलं पाहिजे. आता हे T मी अक्षर काढल्यानंतर इथं माझं उत्तरच संपलंय. कारण जे त्यांनी पर्याय दिलेले आहे तर त्या पर्यायामध्ये एकच पर्याय असा आहे की त्याची सुरुवात T न झालेली आहे आणि त्यामुळं इथं माझं उत्तर पूर्ण झालं. म्हणजे मला पुढं आणखी वेळ घालवायची गरज नाही आहे. कारण पहिलं काढल्यानंतर आपण पर्याय चेक केले तर पर्यायामध्ये एकच पर्याय दिसतो की T न सुरुवात आहे. तरी पण आता आपण पूर्ण उत्तर काढूया. हां, पण इथं उत्तर फायनल झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता मग याचं बघा, G किती नंबरला आहे तर G आहे 7 नंबरला. K किती नंबरला आहे तर K आहे 11 नंबरला. म्हणजे 7 आणि 4 11, म्हणजे इथं सुद्धा 4चाच फरक आहे. म्हणजे किंवा आणि त्यापेक्षा कशाला आता फरक काढायची गरज नाही ना बाळांनो. FGH ओळीन आहे, JKL ओळीन आहे, म्हणजे PQR ओळीन आहे. म्हणजे आता T नंतर काय येतं, U येतं आणि U नंतर काय येतं बा, हां V येतं. म्हणजे TUV हे सरळ माझं येणार TUV. म्हणजे पुढे मला हे करायची सुद्धा गरज नाही, कारण तो पुढे सिक्वेन्सच आहे नाही का. 6 7 8 10 11 12 16 17, म्हणजे हे 16 17 18 होतं. आता मला पुढं जायचं आहे. ह्यातनं मी 4 मिळवलं म्हणजे 20 झालं. म्हणजे 20 21 आणि 22, म्हणजे माझं उत्तर आहे TUV. असा हा प्रश्न होता. त्यानंतर जो एक पुढचा प्रश्न त्यांनी विचारला होता, हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे आणि तो मी प्रश्न वाचतोय. म्हणजे तो प्रश्न थोडा संदिग्ध असल्यामुळे त्यांनी जे उत्तर फायनल केले मग तेच उत्तर आपल्याला पकडायचं आहे. तर त्यामुळं तो प्रश्न मी थोडासा बाजूला केलेला आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न विचारला होता त्यांनी, बुद्धिमापनाचा प्रश्न विचारला होता. जर A आस B, तो प्रश्न कसा सोडवायचा बघा शॉर्टकटनी फास्टमध्ये. हां, तर हा गुणोत्तर व प्रमाण या अंकगणितामध्ये असणाऱ्या, म्हणजे हा घटक आता अंकगणितामध्ये आहे मग का बुद्धिमापनमध्ये आहे हे महत्त्वाचं नाही. आता प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. तर जर A आस B बरोबर, प्रश्न काय पहा, जर A आस B ची किंमत दिलेली आहे त्यांनी 3/4. काय किंमत दिलेली आहे 3/4. त्याचबरोबर पुढे दिले आपल्याला B आस C बरोबर 5/6, B आस C बरोबर 5/6 आणि त्याचबरोबर पुढे दिले आपल्याला A तर 5/6, तर A आस C बरोबर किती. तर प्रश्न विचारला तर A आस C बरोबर किती हे शोधायचं आहे. कसं शोधायचं पहा पटकन. हे सगळं एकत्रित मांडा, म्हणजे ABCB डबल आहे ह्याच्याबरोबर आणि ह्याच्याबरोबर एकत्रित मांडून घ्यायचं बघा. A आस B आस C दिलेल्या किमती भरून घ्या. पहिल्यांदा A आस B बरोबर 3/4 दिलेला आहे, हे आस B बरोबर 3/4 भरलं. आता B आस C बरोबर 5/6 दिलं, इथं B आस C बरोबर किंमत भरा 5/6. इथं जागा सोडा, त्याला चौकट मारा, इथं सुद्धा एक चौकट मारा, कारण ही जागा सोडलेली आहे. म्हणजे इथं किंमत नव्हती आपल्याकडे भरायला. संपला विषय. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या गाळलेल्या जागा भरायच्या. कशा भरायच्या आहेत तर ह्याच्या शेजारी कोण आहे तोच तिथं घालायचा. म्हणजे ह्याच्या शेजारी 4 आहे इथला, तर तो 4 इथं लिहा. ह्याच्या शेजारी जवळचा शेजारी 5 आहे, तो 5 इथं घ्या.
झालं. म्हणजे मी दुसऱ्या पेननं भरतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हायलाईट झालेलं. म्हणजे इथं मी 4 घेतोय आणि इथं मी 5 घेतोय. आता सरळ यांचा गुणाकार करा, 5 त्रिक 15 आणि यांचा गुणाकार करा, 5 चौक 20, यांचा गुणाकार करा 6 चौक 24. म्हणजे आता हे तुम्हाला एकत्रित गुणोत्तर मिळणार आहे. पण त्यांनी विचारलं ए आणि सीचं, मग ए आणि सीचाच विचार करू. म्हणजे 15 आणि 24 ला कशाने भाग लागतोय बघा, तर 15 आणि 24ला 3 भाग लागतो. म्हणजे 3 5 15 आणि 3 8 24. म्हणजे माझं ए या सीचं उत्तर असणार आहे 5 8. हे माझं ए या सीचं एकत्रित गुणोत्तर असेल. अशी 3 गुणोत्तर दिली तर तुम्हाला अशा पद्धतीनं पटकन हे काढता येतं. तर आज आपण काय केलं, हे जे 15 प्रश्न जे होते तर ह्या पेपरचं मी विश्लेषण केलं ह्या 15 प्रश्नांचं. आणि अजूनही म्हणजे ज्या मुलांची परीक्षा चालू आहे किंवा ज्यांना ते काही प्रश्न मिळतील किंवा माहीत होतील किंवा काही मुलांचे मित्र परीक्षा देऊन आलेले असतील, मग त्यांच्याकडून काही प्रश्न समजून घेऊन, म्हणजे अजून ज्यांच्या पेपरची तारीख पुढं आहे तर त्यांनी जरी आमच्याशी संपर्क साधला म्हणजे ह्या व्हॉट्सअपद्वारे, तरी तुम्हाला आम्ही त्या प्रश्नाचं विश्लेषण देऊ. म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न मिळाले म्हणजे तुमच्या मित्रांच्याकडून किंवा ज्यांची परीक्षा झाली, आता ऑनलाईन परीक्षा सुरू आहे नाही का, आणि आम्हाला आणखी जर काही प्रश्न उपलब्ध झाले तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करणारच आहोत. पण तो तुम्हाला म्हणजे तुमच्या मित्रांच्या मार्फत किंवा आणि इतर काही माध्यमातून तुमच्याकडं जर झालेले प्रश्न आले तर त्या लगेच आम्हाला कळवा, त्याचा आम्ही तुम्हाला लगेच विश्लेषण देऊ. म्हणजे त्याचा परीक्षा देणाऱ्या मुलांना त्याचा इमर्जन्सी ताजा फायदा होईल, त्याचे शॉर्टकट वगैरे सांगता येतील. मग ते आपल्या MTSच्या कुठल्याही विषयातले प्रश्न असू द्या, आपली MTS तुमच्या सदैव पाठीशी आहे आणि तुम्ही फक्त त्याचा व्यवस्थित वापर करा. जे काही आपल्याकडे मीडिया आहे, आपल्याकडे जे उपलब्ध साधनं आहेत त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तरीसुद्धा आपल्याला महत्त्वाचा जो परीक्षेचा कालावधी असतो किंवा परीक्षेच्या अगोदरचा जो काही महत्त्वाचा वेळ असतो तो वेळ जर व्यवस्थित काढणी लागला असेल तर मध्ये जरी आपला काही अभ्यासामध्ये हलगर्जीपणा झाला असेल किंवा आपण कुठं कमी पडलो असेल किंवा वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला असेल, टू द पॉईंट अभ्यास झाला नसेल तरीसुद्धा त्याचा फायदा आपल्याला इथं होतो. आणि त्यामुळे ही वेळ फार महत्त्वाची असते परीक्षेच्या कालावधीची, परीक्षेच्या जवळची आसपासची, आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करूया. यातून तुम्हाला काही आणि शंका असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर पटकन आपल्याला तुम्ही ह्या व्हॉट्सअपवरती आम्हाला सेंड करायचे आहेत. लगेच तुम्हाला त्याचं जे काही विश्लेषण असेल ते ताबडतोब तुम्हाला मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा रीतीनं आपण या ठिकाणी थांबण्यापूर्वी मी तुम्हाला जे काही माझ्या बांधवांनी परीक्षा देणार आहेत, ज्यांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत, त्यांचे पेपर होणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी चांगल्या अगदी मनापासून आमच्या टीममार्फत आमची जी काही MTSची टीम कार्य करते तर या सगळ्यांकडून आम्ही तुम्हाला परीक्षेसाठी, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप मोठ्या शुभेच्छा देतो. आणि आजचं हे सेशन आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.